नमस्कार. यवतमाळ बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. यवतमाळ आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय खादिम. यवतमाळच्या पुसद कार्ला मार्गावर एक निर्माणाधीन स्लॅब कोसळली, 7 मजूर जखमी, दोषींवर कारवाईची मागणी. आर्णीच्या उमरी इजारा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक निलंबित, ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचा आरोप. आणि दारव्हा मार्गावरच्या मैथिली नगरात सुरू देह व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड, महिला दलाल आणि ग्राहक अटकेत, पीडित महिलेची सुटका. आणि आता सविस्तर वृत्त. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील कार्ला मार्गावर सुरू असलेल्या एका बांधकामाची स्लॅब कोसळली. यात जवळपास 7 मजूर जखमी झाले असून 2 मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यूपी चार्ट समोर रितेश फुलेवारी यांचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा स्लॅब कुमकवत सेंटरिंग कोसळला. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. स्लॅब कोसळला त्यावेळी ठेकेदार आणि इंजिनियर घटनास्थळी उपस्थित नव्हते. ठेकेदारानं निकृष्ट काम केल्यामुळे स्लॅब कोसळल्याचा आरोप केला जातोय. आर्णी पंचायत समिती अंतर्गत उमरी हिजरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर रकमा काढून गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. महेश मंचलवार असं निलंबित ग्रामसेवकाचं नाव आहे. ग्रामसेवक मंचलवार यांनी उमरी इजारा ग्रामपंचायतीच्या विविध खात्यामधून रकमा परस्पर काढल्या, तसंच काम न करता गैरव्यवहार केल्याची तक्रार पोर्टलवर करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं आर्णी गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे अहवाल सादर केला. या अहवालानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक महेश मंचलवार यांना तत्काळ निलंबित केलं. याबाबतचे आदेश 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात आले. निलंबन कालावधीत ग्रामसेवक मंचलवार यांनी झरी जामणी पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आलंय. झरी बीडीओंची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा ती गैरवर्तणूक ठरेल असं आदेशात नमूद करण्यात आलंय. यवतमाळ शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या मैथिली नगरमध्ये देह व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत एका महिला दलालासह ग्राहकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही महिला दलाल ग्रामीण भागातील महिला मुलींना देह व्यापारास प्रवृत्त करते असा संशय होता. यावरून बुधवारी बनावट ग्राहक इथं पाठवण्यात आला. दरम्यान या महिला दलालांना पैसे घेऊन महिलेसोबत एका खोलीत पाठवलं. दबा धरून असलेल्या पोलीस पथकाने इशारा मिळताच धाड घातली. दरम्यान बनावट ग्राहकाने दिलेले पैसे या महिलेकडे आढळले. या कारवाई दरम्यान एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या भोसानाका परिसरात एका घरी चोरी झाली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यवतमाळ येथील भोसानाका परिसरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय लिल्हारे असं फिर्यादीचं नाव आहे. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे अँगल तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून 52,586 रुपयांचे दागिने चोरी केले. याबाबत अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशननं बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली आहे. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सेसनं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय. नवीन पेन्शन योजनेमुळे 10 वर्षापासून परिचारिका नाडल्या जात आहेत. यातून परिचारिकांच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी झालीय. आरोग्य सेवेसाठी अविरत काम करणाऱ्या महिलांना मदतीचा हात देण्यात यावा अशी मागणी केली जाते. खंड 2 बक्षी समितीनं स्टाफ नर्स आणि इंचार्ज सिस्टर वेतन निश्चितीमधून वगळले. वैद्यकीय त्या त्रुटीचं निराकरण करण्यात यावं. परिचारिकांची रिक्त पदं भरली जावी. खासगीकरण रद्द करावं. कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती द्यावी अशा विविध मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या. 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहोत. याबद्दलचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी सरांना, मुख्यमंत्री सरांना, डायरेक्टर संचालक DMER, अधिष्ठाता सर वेटरन, आणखी SP सर, ठाणेदार सरांना आम्ही दिलेलं आहे. तर एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय.
मात्र त्यांच्या आंदोलनाची कुणीही दखल न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र होत आहे. यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उबाठा गट आणि आम आदमी पक्षानं या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावर नियुक्ती दिली जावी. नियमित पदावर नियुक्ती होईपर्यंत कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करावं. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मंजूर करावा. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी बेमुदत संप करत आहेत. आंदोलनस्थळी आंदोलकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. या आंदोलनात जिल्ह्यातील 500 डॉक्टर, 500 नर्सेस आणि डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. गंभीर गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी संबंधित ठाणेदारांना दिले आहेत. गंभीर गुन्ह्यातील आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या हालचालीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोडे यांनी सर्व ठाणेदारांना नवा टास्क दिलाय. या गुन्हेगारांच्या एकूण हालचालींवर ठाणेदारांनी वॉच ठेवावा. त्यांच्याकडून कुठला गुन्हा घडल्यास याची जबाबदारी ठाणेदारांवर देण्यात आली आहे. गुरुवारी पोलीस मुख्यालयात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, चोरी, जबरी चोरी यासह इतरही गंभीर गुन्ह्यातील आरोपींची यादी पोलीस ठाणे स्तरावर अद्यावत केली जात नाही. बरेचदा या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होतं. सराईत गुन्हेगार कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्याच्या हालचालीवर नजर ठेवली जात नाही. यामुळे मोठा घातपात होऊ शकतो. अशा स्थितीत हे निर्देश देण्यात आले आहेत. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. लक्ष्मीपूजन अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्यामुळे आकाशकंदील खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी झाली आहे. ज्यूट, खण, कागद यापासून तयार केलेले आकर्षक कंदील सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत आणि हे घेण्यासाठी यवतमाळकर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. विविध वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारात चांगलीच रेलचेल असते. अशातच अनेक दुकानदारांनी या निमित्तानं ग्राहकांना ऑफर्स दिल्या आहेत. दिवाळीमुळे बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. सोने, चांदी, कपडे, किराणा, फटाके यासह विविध सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केलेली आहे. तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांनी खरेदीवर आकर्षक डिस्काउंट आणि बक्षिसं ठेवली आहेत. शेतकरी वर्ग देखील बाजारात येऊन खरेदी करतोय. दुचाकी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं वाहन चालक मिळेल त्या ठिकाणी वाहनं उभी करत आहेत. यामुळे मात्र वाहतुकीची चांगलीच कोंडी होते. आपल्या विविध मागण्यांसाठी बिगर 7/12 शेतकरी संघटनेनं खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात अनेक शेतकरी दुसऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहेत. अशातच अस्मानी सुलतानी संकटात सापडलेले शेतकरी नेहमीच कोंडीत सापडतात.
त्यात यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांसाठी शेती 2024 या धोरणाची घोषणा करावी, ही मागणी करत बिगर शेतकरी सातबारा संघटनेच्या वतीनं अनेक आंदोलनं करण्यात आली आहेत. यातच शासनाच्या विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी यवतमाळच्या किन्ही इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. अशातच बिगर शेतकरी सातबारा संघटनेच्या वतीनं शासन आपल्या दारी कार्यक्रमासमोर सर्वांसाठी शेती ही मागणी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सर्वांसाठी शेती 2024चं धोरण घोषित करण्याची सदरची मागणी ही शासनाकडे युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु शिंदे, फडणवीस आणि अजित पवार साहेबांचं सरकार आमच्या मागणीकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ज्या सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्यांना प्रदीर्घ 25 वर्ष झाले त्या खासदार आहेत. परंतु आमच्या दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या गरीब मराठा समाजाच्या लोकांच्या प्रश्नाकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळं आणि सर्वांसाठी शेती 2024चं धोरण घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आलेले असताना सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाच्या समोर आम्ही आमरण उपोषण करून सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. म्हणून हा लढा आम्ही प्रदीर्घ करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जाते, परंतु आमच्या मागण्या दुर्लक्षित असल्यामुळं इथलचं सरकार खाते तुपासी आणि आता आमची जनता राहत आहे उपासी या गोष्टीचा नारा देऊन आम्ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या अवधूत समर्थवाडी बंगल्यासमोर भर दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी जर मंत्रालयामध्ये आमच्या कार्यक्रमाबाबत जर व्यवस्थितपणे बैठकीचं आयोजन केलं नाही तर निश्चित स्वरूपात आमच्या लोकसभा मतदारसंघाचे हजारो बिगर सातबारा शेतकरी त्यांच्या बंगल्यासमोर जाऊन ठेचा भाकर आंदोलन करून आपला दिवाळीचा सण साजरा करतील आणि सरकारचं लक्ष वेधतील. बालविवाह थांबवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं आहे. महसूल विभागात आयोजित बालविवाहाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवनात बालविवाहांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 20 बालविवाह रोखण्यात आले आहेत. कोरोना काळात दरवर्षी 30 पेक्षा जास्त बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आले. दर महिन्याला याबाबत जिल्हाधिकारी आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील ज्या भागातून जास्त बालविवाह होत आहेत यात स्थलांतरित होणारे कुटुंब, मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड, दिग्रस, पुसद या 6 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील 500 अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुलींना आरोग्य, कायदे आणि बालकांचे अधिकारी याविषयी मार्गदर्शन केलं जात आहे. या संदर्भात हा आढावा घेण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या मिठीखेडा येथील विविध विकास कामांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. या बैठकीला अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसंच यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्यासह पोलीस आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे नियोजित सुधारित प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचं आवाहन केलं. दारव्हा, दिग्रस आणि नेर इथं बस स्थानक बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. एसटी महामंडळाला जादा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटी महामंडळातील चालक, वाहक, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह इतर प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला. यवतमाळ येथील वीर शिवाजी राजे प्रतिष्ठानतर्फे घाटंजी रोडवरील एका गरजू कुटुंबाला दिवाळीनिमित्त शिधा उपलब्ध करून दिला आहे. वीर शिवाजीराजे प्रतिष्ठानतर्फे समाजसेवेच्या भावनेतून वर्षभर आपणही समाजाचं काही देणे घेणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवले जातात. यात अन्नदान, रक्तदान शिबिर, दुर्गादेवी उत्सव अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. यापैकीच एक उपक्रम म्हणजे गरजू आणि गरीब कुटुंबाची दिवाळी साजरी करणं. यात त्यांना प्रतिष्ठानातर्फे शिधा, किराणा, फराळाचं साहित्य दिलं जातं. समाजातील अन्य सर्व नागरिकांसारखे यांनाही दिवाळी आनंदानं आणि उत्साहानं साजरी करता यावी हा यामागचा उद्देश आहे. गेल्या 6 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Khadim. यवतमाळच्या पुसद कार्ला मार्गावर एक निर्माणाधीन स्लॅब कोसळली, 7 मजूर जखमी, दोषींवर कारवाईची मागणी. आर्णीच्या उमरी इजारा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक निलंबित, ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचा आरोप. आणि
दारव्हा मार्गावरच्या मैथिली नगरात सुरू देहव्यवसायाच्या अड्ड्यावर धाड, महिला दलाल आणि ग्राहक अटकेत, पीडित महिलेची सुटका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.